पालकमंत्र्यांशी बोलणं झालंय आमचं. तुम्ही फक्त दिल्ली दरबारी हा प्रश्न उपस्थित करा. अहो, तुमच्या आमच्या सारख्या आमदारांनी निवडून आल्यानंतर फक्त विधानसभेमध्ये पक्षाचं संख्याबळ वाढवायचं का? हा, अहो, आम्हाला बी मंत्रीपद मिळायला हवं की नको? हा, तेच. मॅडम, जोशी आलेत. मॅडम मॅडम माफ करा, मॅडम माफ करा. खरंच सांगतो, मम्मी मी काय बोलत होतो तेच त्यावेळी मला कळत होतं. मॅडम माफ करा, मला चूक झाली. पुन्हा अशी चूक नाही होणार मॅडम. चूक तर लय मोठी केली आहे तुम्ही. पोलिसांनी बुकलून काढलं नाही का तुम्हाला? नाही मॅडम, मला माहित नव्हतं तुमचा आदेश असणार म्हणून त्यांनी मला बिलकुल त्रास दिला नाही, मारला सुद्धा नाही मॅडम. हा, आणि तुमचा जामीन सुद्धा मॅडमनेच केलाय. धन्यवाद मॅडम, खूप खूप उपकार झाले तुमचे. तुम्हाला पोलिसांनी का मारलं नाही ठाऊके तुम्हाला? मॅडम आता कारण ते काम आम्ही करणार आहोत. आमचं बोलणं सहज, समजणं कठीण. ठीक आहे. सॉरी यार. अरे बापट यार, किती वेळ. अरे मला लांब जावं लागलं, इथे जवळ काहीच नव्हतं. बरं, सगळं मिळालं ना? हो मिळालं. हा, चल लवकर. हे ऐक ना, नक्की आज जाऊया ना? काय मुहूर्ताची वाट बघायची? अरे तसं नाही रे बाबा, एका मुलीची रूम आहे, आपण परमिशन न घेता आज जातोय. ऑड वाटतं ना. प्रेम करताना नाही ना वाटलं ऑड, मग आता कसला एवढा विचार करतो? तसं नाही रे दिग्या. बापट, हे बघ, युद्धात आणि प्रेमात सगळं काही माफ असतं, मला पण माहिती. वा, कमाल, एक नंबर. माहिती ना तुला, मग कसला एवढा विचार करतो? हे बघ, डॉक्टर सुहानी अजिबात चिडणार नाहीत, त्या उलट खुश होतील. चल चल. आय होप सो, त्या चिडणार नाहीत. वाजव वाजव वाजव, नकार घंटा आधीच वाजव. अरे तुला बोलायला काय जातंय? हे सगळं करताना माझी काय वाट लागली मला माहितीये. ठीक आहे, कॅन्सल, प्रपोज वगैरे सगळं कॅन्सल. मी जातो. परत माझ्याकडे हे सगळं सांगायला यायचं नाही. असं नको ना करू यार, प्लीज. अरे हे बघ बापट, आज करो किंवा मरो वाला दिवस आहे ना. हा चान्स जर गेला ना तर परत हा चान्स आयुष्यात कधी येणार नाहीये. तू नको ना कसला विचार करू. आणि हे बघ, आता जर तू काय मध्ये बोललास ना तर मी स्वतः जाऊन सांगेन डॉक्टर सुहानींना, हे असल्या भित्र्या माणसाच्या प्रेमात पडू नका म्हणून. ए वाढीव मित्र, काय चल करूया. वा वा, माझ्या वागा वा, असाच वाघासारखा वाघ. मध्ये शेळी नको होऊ देऊ, कळलं? झालं मंजन देऊन. चल आता. चल चल चल. तुम्ही बोलवलं? हो, बसा. मला जरा तुम्हा दोघींशी थोडंसं बोलायचं होतं. कशाबद्दल? एकंदरीतच हॉस्पिटलबद्दल. कसं आहे, मी इन्चार्ज म्हणून नुकताच जॉईन झालेलो आहे. याआधी या हॉस्पिटलमध्ये काय घडलं, काही नाही घडलं, किंवा याआधी इथे आलेल्या पेशंटचं या हॉस्पिटलबद्दल काय मत आहे, या सगळ्या गोष्टींशी माझं काही देणं घेणं नाही आहे किंवा मला त्याच्यात स्वारस्य नाही आहे. पण मी आत्ता आलो आहे ना, तर आपण आता एक नव्याने सुरुवात करतो. ते सगळं ठीक आहे, पण हे सगळं अचानक का? डॉक्टर सुहानी, मी माझ्या मनाचा राजा आहे. मी तेच करतो जे मला करायचं आहे, मी तेच बोलतो जे मला बोलायचं आहे. शिवाय याआधी मी जे बोललो ते या हॉस्पिटलच्या भल्याचा विचार करूनच बोललो. आता सध्या आपल्याकडे फक्त एक पेशंट आहे. पेपरमध्ये आजची आलेली बातमी वाचून हळूहळू पेशंट्स यायला लागतील. पण यानंतर आलेल्या पेशंटकडे अजिबात दुर्लक्ष होता कामा नाही, हे मला विशेष करून तुम्हाला सांगायचं. हो सर. आणि या गोष्टीत आपण कुठेही कमी पडता कामा नाही. ठीक आहे. डॉक्टर सुहानी नवीन स्टाफ जॉईन झालाय, सफाई कामगार म्हणून. आता मी आलोय तर हॉस्पिटल कसं असं चकाचक स्वच्छ दिसायला हवं की नको? हेच आहेत ते दादा. ओ दादा, या इकडे या, तुमची ओळख करून देतो. या 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 डॉक्टर सुहानी आणि या डॉक्टर आदिती आणि हे नवीन सफाई कामगार.
डॉक्टर ससाणे, काय प्रकार आहे हा? मॅडमचा निर्णय. या हॉस्पिटलच्या ट्रस्टी असल्यामुळे त्यांच्या अधिकारांचा वापर करून त्यांनी यांना सफाई कामगार म्हणून इथे नेमलेलं आहे. थोडक्यात सांगायचं तर हॉस्पिटलचं नाव खराब केल्याबद्दलची ही शिक्षा आहे असं म्हणा ना. अहो पण या सगळ्यात एकट्या डॉक्टर जोशींची चूक नाहीये ना. ए अदिती, डॉक्टर आदिती, मी नवीन आहे ना हॉस्पिटलमध्ये. मॅडम समोर मी काय बोलू शकणार आहे? शिवाय यांनी, डॉक्टर जोशींनी, सॉरी या जोशींनी स्वतःच हे काम स्वीकारलं. त्यामुळे मग काय प्रश्नच मिटला ना. काय बोलणार आता? बट दिस इज रॉंग. या आय नो, बट आय एम हेल्पलेस. आदिती, किती रिडिक्युलस आहे हे सगळं. मॅडम मध्ये माणुसकी नावाचा काही प्रकार आहे की नाही? त्यांच्यात जर माणुसकी असती तर आज हा दिवसच बघावा लागला नसता. त्या बाईला कधी कळणार आहे हा की ती जे वागतीये ते खूप चुकीचं आहे. तिच्या अशा वागण्यामुळे लोकांचं जगणं कठीण होत चाललंय. मला तर काही कळतच नाहीये. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की डॉक्टर जोशी कसेही वागले असले ना तरी हे असं नाही बघता येणार त्यांनी मला. एक्झॅक्टली आदिती. अहो एक MD डॉक्टर हॉस्पिटलमधली लादी पुसतोय हे बघून पेशंटना कसं वाटेल? गावातले सगळे ओळखतात त्यांना आणि ही गोष्ट त्यांच्या घरी बायको मुलाला कळली तर किती वाईट वाटेल त्यांना. पण त्यांना नको का कळायला? हे हॉस्पिटल सोडून जायला हवं होतं आतापर्यंत त्यांनी. नाही म्हणजे तुम्ही ज्या बाईच्या तालावर नाचला, तुम्ही त्यांची सगळी कामं केलीत, त्या बाईने तुमची अशी अवस्था केली आहे. एखाद्या माणसाने या नोकरीवर लाथ मारली असती आणि हे सगळं सोडून गेलं असता. तसं नाही करतायत. आपल्याला कितीही वाटत असलं तरी सगळं सोडून एका झटक्यात असं नाही जात आहेत. असू दे ना, मी तर ठरवलंय आपलं काम करायचं आणि बाजूला व्हायचं. बाकी कशात पडायचं नाही, तर त्याचा त्रास आपल्यालाच होतो. काय बोलतेस तू? मी काही समजले नाही आदिती. नाही काही नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुमचं चालू द्या. आदिती, व्हॉट्स रॉंग विथ यू? कुठं काय? ते डॉक्टर जोशींना हे असं बघितलं ना त्याचं वाईट वाटतं मला, बाकी काही नाही. हा, क्या बात आहे. काय असा सॉलिड माहोल तयार झाला ना. अरे सुहानी इथे आली ना की प्रपोज करायची गरजच नाही, डायरेक्ट तुला हो बोलणार. ए बाबा, एवढा का झाडावर चढवतोय मला? अरे जेवढा माणूस वरून खाली पडतो ना तेवढं त्याला जास्त लागतं. अरे मस्करी करतोय रे. तुला का मी झाडावरून खाली पाडू? अरे तुझ्यासाठी करतोय मी, दोस्त आहे तू आपला. अरे आपलं पण काय कर्तव्य बनतं की नाही? शपथ हा, लाजायला लागला आत्तापासूनच. हा लाजत नाही यार, हसतोय. हे ऐक, आता एकदम सिरियस. आपल्याकडे वेळ कमी आहे. माहिती ना काय करायचं? सुवानी हात आल्यावरती काय तू काय हो, मान नको हलवू. प्रॅक्टिस कर चल. फुल घे. अरे असं कसं आता तुझ्या? फुल घे. मी सुवानी, चल फुल घे ना बापट. आपल्याकडे वेळ कमी आहे यार. हा मी सुवानी आलो. ओ वरुण, हे काय सगळं म्हणजे? एक मिनिट. कशावरून सुहानी जाती येईल? इथे आदिती पण राहते, ती पण येऊ शकते ना. सुवानीच येणार. 2000% सुवानी येणार. मी आहे ना. मी कशाला आहे?
तू नको टेन्शन घेऊ भावड्या, मी करतो ना सेटिंग. अरे मी सुहानीलाच पाठवणार आतमध्ये. तुला सांगितलं तेवढं फक्त कर. डॉक्टर सुहानी येणार, अशी आली आतमध्ये आली की असं डायरेक्ट फुल ठेवायचं, असं गुडघ्यावरती बसायचं, आय लव्ह यू सुहानी. फुल हातात ठेवलं की डायरेक्ट हो बोलणार. डायरेक्ट हो. फक्त मी सांगतोय तेवढं नीट करायचं, कळलं? माझी इज्जत घालवायची नाही. नाहीतर बघ लक्षात ठेव, पाया वगैरे पडायची गरज नाहीये. मी आता जातोय, माझ्याकडे खूप वेळ कमी आहे. सांगितलं तेवढं फक्त नीट कर, कळलंय? काम झालंच पाहिजे. ठीक आहे. ऑल दी बेस्ट, ऑल दी बेस्ट. थँक्यू. ते बघा, आय लव्ह यू सॉलिड. हा एकदम. मी बाहेरून कडी लावतो. हा चालेल. घाबरू नको. नाही. चल. ऑल दी बेस्ट. हाय. हाय हाय दिगंबर. डॉक्टर सुहानी, कशात? मी हां बरे. तो नवीन ऍडमिट झालेला पेशंट कसा आहे? हा, तो बरा आहे आता. अरे वा. डॉक्टर सुहानी कुठे? घरी चाललात का? नाही, अरे आदितीच्या रूमवर जाते. का? म्हणजे अदितीकडे का? काम आहे माझं. माझं पण एक काम आहे तुमच्याकडे. हो, तुम्हाला सांगायचंच विसरलो मी. आपला तो आहे ना बापट, गेला. गेला म्हणजे त्याला मी डिस्चार्ज दिला. अच्छा, गुड. त्याला सांग जरा आराम करायला आता. हो हो सांगतो ना. डॉक्टर सुहानी, म्हणजे आहेच का गरजेचं जाणं? हो, सांगितलं ना, काम आहे माझं. अरे हा, काम आहे ना. अरे मी विसरलोच, माझं आणखी एक काम आहे तुमच्याकडे. ठीक आहे, बोल. सह्या हव्यात मला. पेपर्स? पेपर्स काउंटरला, रिसेप्शन काउंटरला. मी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये खूप शोधलं पण तुम्ही काय मला दिसल्याच नाहीत. मग मी काउंटरला ठेवले पेपर्स. ठीक आहे, करते मी सह्या. हा, अर्जंट अर्जंट, खूप अर्जंट आहे. आणि तो जो नवीन पेशंट आहे ना, त्याचे पण एकदा रिपोर्ट्स बघाल का प्लीज? मग आता रिपोर्ट पण नसतील तुझ्याकडे? आहेत ना काउंटरला. बोलो ना, मग अशी काउंटरला ठेवलेत रिपोर्ट्स. मी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण तुम्ही काय मला भेटलात नाही. मग ए दिगंबर, करते मी सह्या. मी फिरवले, तुम्ही पण एकदा फिरवा. नजर रिपोर्ट्स वरून नजर फिरवा. अदिती, आता ही अदिती कुठे शोधायला पाहिजे? सर, सर प्लीज प्लीज हे नका करू. डॉक्टर अदिती, तुम्ही बाजूला व्हा. नाही होणार आहे मी बाजूला. सर मी रिक्वेस्ट करते तुम्हाला, प्लीज हे सगळं नका करू. मला नाही बघवत आहे. डॉक्टर अदिती, प्लीज तुम्ही बाजूला व्हा. मला माझं काम करू दे. सर प्लीज. डॉक्टर अदिती, मला खरं खरं सांगा, त्या संध्याकाळी तुम्ही काय गोंधळ घातलात? आज तुमच्यामुळे माझी ही गत झाली. सर मी समजू शकते. नाही नाही, तुम्ही नाही समजू शकत. डॉक्टर अदिती, एका बापाने जन्म दिलेला त्याचा 10 वर्षाचा पोरगा जेव्हा बापाला म्हणतो, बाबा तुम्ही वाईट आहात, मला आवडत नाही, तेव्हा त्या बापाची काय अवस्था होते हे तुम्ही नाही समजू शकत. हो,
सर सॉरी, लहान तोंडी मोठा घास घेते, पण जे काही झालं ते सगळं विसरून एकदा मनापासून सांगा, तुम्ही कधीच काहीच चुकीचं वागलं नाही. सर तुम्ही खरंच खूप मोठे डॉक्टर आहात, पण तुम्ही आम्हाला शिकवण्याऐवजी दरवेळी आमच्यावर चिडचिड करत राहिलात. कधी आमच्याशी नीट बोलला नाहीत का धड वागला नाहीत. मला माहितीये सर, तुमच्या शेतकरी आई वडिलांनी काबाड कष्ट करून तुम्हाला डॉक्टर बनवलं, बरोबर ना सर? त्यांनी असं का केलं माहितीये? कारण त्यांना खात्री होती की तुम्ही त्यांचं नाव नक्की मोठं करणार. खूप मनापासून रोग्यांची, गोरगरिबांची सेवा कराल. पण तसं खरंच झालं का हो सर? एक डॉक्टर असून कसे वागलात तुम्ही? मॅडमनी तुम्हाला जे सांगितलं तसं तुम्ही वागत राहिलात. आज मॅडम बाजूला झाल्या आणि काय बातमी आली पेपरमध्ये? सर तुम्ही खूप चुकीचं वागलाय. कसं वाटत असेल तुमच्या आई वडिलांले, तुमच्या बायको पोरांले? त्यांच्या डोळ्यात डोळे घालून पाहू शकता तुम्ही? सर हे सगळं बंद करा. कितीही काही झालं तरी तुम्ही डॉक्टर आहात आणि डॉक्टरांना हेच शिकवलं जातं की काहीही झालं तरी हार मानायची नाही. अजूनही वेळ गेलेली नाहीये सर, तुम्ही हे सगळं बदलू शकता. डॉक्टर आदिती प्लीज मला माझं काम करू द्या. सर मी तेच सांगते ना तुम्हाला, हे सगळं सोडून तुम्ही तुमचं काम करा. तुम्हाला कळत नाहीये का डॉक्टर आदिती? अदिती, भोगा म्हणा आपल्या कर्माची फळं. दिगंबर अरे असं नको बोलूस. मरू दे ना, आपल्याला काय करायचंय त्याचं तो बघेल. ऐक ना, तू मला पुस्तक देणार होतीस ना वाचायला? हो देते नंतर. नंतर नाही, मला आत्ता हवंय. आत्ता माझ्याकडे वेळ आहे. बरं ठीक आहे, सुहानी मॅमच्या रूम मध्ये जा, तिथं टेबलवरच ठेवलं असेल. ऐक ना, असं कसं मी डायरेक्ट मॅडमच्या रूम मध्ये जाऊ? तू आणशील का? तू आणून दे ना प्लीज प्लीज. बरं ठीक आहे, थांब इथंच, मी घेऊन येते. हो. बराच वेळ झालाय, या दिघ्याने काही घोळ नसेल ना घातला? I love you.
अदिती अदिती आय एम सॉरी.